झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे। झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूबवर उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। तुळजाभवानी मंदिराच्या कामामुळे 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत दर्शन बंद, मुखदर्शन फक्त सुरू। VIP दर्शनासाठीही सर्व होणार बंद। शहरातील राज्यमार्ग व रस्त्याची दयनीय दुरावस्था झाल्यामुळे नागरिक झाले त्रस्त। सर्व रस्त्याची कामे सुरू करावी म्हणून 7 ऑगस्ट रोजी RP कॉलेज समोर धरणे व रस्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलेला आहे। उस्मानाबाद धाराशिव शहरात कुत्र्याचे प्रमाण वाढले, लहान मुलावर होत आहेत हल्ले। चालतानाही जीव मुठीत धरून चालावे लागते। नगर परिषद या कुत्र्याचा बंदोबस्त करील का, अशी मागणी पालक आणि जनतेतून होत आहे। तुळजापूर बसस्थानकाजवळ असणाऱ्या तेजस बोबडे यांच्या दुकानातून बॅग गेली चोरीला। शहरातील चोऱ्याचे प्रमाण वाढल्याने चोऱ्याचा बंदोबस्त करण्याची मागणी तुळजापूर वासियांकडून होत आहे। तुळजापूर येथे वेताळनगर येथे महिलेला व तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळे चौघावर अट्रॉसिटीचा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल। उस्मानाबाद धाराशिव शहरात रिक्षावाल्यांची वाहतूक पोलिसांच्या देखरेखीखाली मगरुरी। बसस्थानक परिसर, देशपांडे स्टँड, प्रशासकीय इमारत मार्गावर बेशिस्तपणा, रस्त्यानेही चालणे झाले मुश्किल। सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगाव येथे लॉजिस्टिक पार्क करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना आश्वासन। जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाला सुधारणेचा धक्का, कार्यरत अभियंता यांच्या नियोजन शक्तीवर प्रश्नचिन्ह, कारवाई न करताच कामाला दिल्या मंजुऱ्या, चक्रांतिक बजेट फुगवून मानले अंदाजपत्रक, मोठा घोळ उघडकीस येण्याची शक्यता। पंतप्रधान आवास योजनेतील जिल्ह्यात 75,000 घरकुलास मंजुरी, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती। रुग्णालयातील उपचाराबाबत कोठेही वादविवाद होऊ नये म्हणून नर्सिंग होम ॲक्टनुसार उपचाराचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक। त्यामुळे रुग्णालयात होणारे वाद कमी होण्यास मिळेल मदत। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉग फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।